आणि बरेच जण चर्चा करून सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्यात भया अंगाने बर्फाच्या लादीवर तासंतास झोपावलं जाईल. रक्त येईपर्यंत चाकटाचे फटके दिले जातील ना, तेव्हा हा सगळा जोश थंड पडेल. आणि हे विसरू नकोस की भारत मातेच्या स्वातंत्र्याची पहाड बघायला कदाचित आपण जिवंत सुद्धा नसू. या स्वातंत्र्याची किंमत आपला मृत्यूही असू शकते. तसे असेल तर मग इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीपेक्षा मला तो मृत्यू अधिक प्रिय आहे. या भेटीत लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्कॉटच्या वधाचा कट रचला गेला. या कटाची आखणी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू यांनी केली. ठरल्याप्रमाणे चौकीसमोर DAV महाविद्यालयालगत तिघेही इशाऱ्याची वाट बघत थांबले होते. पंडितजी, मी निघतो. वीरभद्र सांभाळून जा. इंग्रजांची आपल्यावर कडक नजर आहे. पंडितजी, पैशाची तजवीज झाली आहे. इथील वातावरण शांत होईपर्यंत तुम्ही रशियाला जावं असं मला वाटतं. भारत मातेच्या स्वातंत्र्याची लढाई मला भारत भूमीवर सारून लढायची. एक काम कर, हे पैसे राजगुरूच्या खर्चाने आले. त्यांना याची खूप गरज आहे. सुखदेवराज, तू इथून निघ. पंडितजी, नाही, मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार. तू निघ, मी येतो. हे भारत माते, मी तुझी इतकीच सेवा करू शकलो. मला क्षमा कर. दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे. तुमको आजादी लगा के चले, आके चले. वंदे मातरम. आके चले, आके चले, आके चले. खास जवानी है. आके चले. हंसते हंसते हो जाऊंगा खत्म. आके